राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गुरुचरण प्रतापे पुण्यपापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। श्रीराम समर्थ। आता दससूत्री आपण घेत आहोत। मी पणे विन साधन करू जाणे तोची धन्य आपण असता ब्रह्म भरंगळावे कासयासी ऐक शिष्या तिचे वर्म स्वये तुची आहे सी ब्रह्म ए विषयी संदेह भ्रम धरुची नको मी पण जाणोनी त्यागावे आणि ब्रह्म होऊनी अनुभवावे आपणास ब्रह्म मानून राहावे सुखे करून जे आठविता विसरीजे का विसरून आठविजे हे अनुभव्यासीच उमजे हे रागथा गोवी आदी ब्रह्म जाणावे मग ब्रह्म होऊन असावे या ब्रह्मविद्येच्या लपनी काहीच नसावे असोनी जब मैं था तब राम नहीं अब राम है मैं नहीं नಡುವೆ कल्पने इत्यादी ಏನನ್ನು ತಾರದೆ ಒಮ್ಮಲ್ಲೆ ಸ್ವರೂಪಕ್ಕೆ ಉಡ್डाण ಮಾಡಬೇಕು। जय जय रघुवीर समर्थ। स्वरूपाचा विचार करताना कोणत्याही कल्पना मध्ये न आणता एकदम स्वरूपालाच उडी मारावी। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय। मी आता पांढरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी अमृतानुभव वरती विवेचन करण्यास सुरुवात करावी। आपलं स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे आणि सगळ्या श्रोतांचं देखील स्वागत आहे। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आजपासून आपण अमृतानुभव या माऊलीच्या ग्रंथावर चिंतन करणार आहोत। अमृतानुभव हा ग्रंथ एक अत्यंत श्रेष्ठ असा आध्यात्मिक जगतातला अतिशय उंची असे ग्रंथ मानला जातो। हा ग्रंथ माऊलीने आपल्या सगळ्यांसाठी अशा पद्धतीने त्याची रचना हॅलो हा आवाज येतोय तुमचा? हा माझा आवाज मला परत येतोय। एक मिनिट आता बोला बरं। आता मम्मी माझा माईक हॅलो तुम्ही बोला आता, तुम्ही बोला आता येणार नाही आवाज तुम्हाला बघा। बर, तर आजपासून आपण अमृतानुभव या ग्रंथावर चिंतन सुरू केलेलं आहे। अमृतानुभव हा ग्रंथ आध्यात्मिक जगतातला अतिशय श्रेष्ठ ग्रंथ गणला जातो। जे काही अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं आध्यात्मिक साहित्य आहे
जसे की उपनिषद आहेत, त्याच्यातल्या त्यात मांडुक्य उपनिषद आहे, नंतर शंकराचार्यांची काही निवडक तत्वबोधपर ग्रंथ आहेत, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, माऊलीचा अमृतानुभव आहे, चांगदेव पासष्टी आहे, ज्ञानेश्वरी आहे, असे जे काही निवडक ग्रंथ आहेत, हे ग्रंथ समजण्यासाठी जे काही संतांनी आपल्यासाठी साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे, ते सर्व साहित्यातील समान सूत्र काय आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि असं जर समान सूत्र आपल्याला सापडलं की जे सर्व महत्वाच्या ग्रंथांना लागू होतं, सर्व महत्वाच्या शास्त्रांना लागू होतं, असं सूत्र नेमकं काय आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने 18व्या अध्यायात अगदी स्पष्ट सांगितलंय की 18ही अध्यायामध्ये मी जे काही सांगितलं ते एकच आहे. वेगवेगळ्या अध्यायात मी वेगळं वेगळं बोललेलो नाही. इतकंच नव्हे तर चारी मार्गाविषयी बोलताना माऊली म्हणते, हे जे मी 4 मार्ग जे सांगितलेले आहेत, हे 4ही मार्ग भिन्न भिन्न नाहीत, ते एकच आहेत. आणि असं 18ही अध्यायात मी एकच बोललेलो आहे, 4ही मार्ग एकच आहेत, असं ज्याला समजलं त्याला गीता समजली असं समजावं, असं माऊलीने सांगितलेलं आहे. आणि ते जर आपल्याला 18 अध्यायातलं समान सूत्र आणि 4 मार्गातलं समान सूत्र सापडलं तर आपल्याला मगाशी सांगितलेल्या मी सगळ्या ग्रंथातलं समान सूत्र सापडतं. मग उपनिषद काय म्हणतात, वेदांत काय म्हणतो, रमण महर्षी काय म्हणतात, निसर्गदत्त महाराज काय म्हणतात, जे कृष्णमूर्ती काय म्हणतात, विमला ठकार काय म्हणतात, दादा गावंड काय म्हणतात, कबीर काय म्हणतो, माऊलीने काय म्हटलेलं आहे, हे सगळं सगळं समजायला लागतं. आणि सर्वांच्या उपदेशामध्ये एक अत्यंत समान धागा असल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि तो समान धागा जर कोणता असेल तर हे सगळे लोक कॉन्शियसनेस विषयी बोलतायत, मनाविषयी बोलतायत. आणि या मनाला जाणून घ्या, या कॉन्शियसनेसला जाणून घ्या, या कॉन्शियसनेस मधील द्वैताला जाणून घ्या, असा या सर्वांचा उपदेश आहे. कारण की हे जे काही मन आहे, हे जे कॉन्शियसनेस आहे, हेच द्वैत आहे, हेच एक उपाधी आहे. 15व्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुनाने भगवंताला विनंती केली की हे भगवंता, त्या निरुपाधिकाचं वर्णन कर, तर अर्जुनाला उत्तर देताना माऊलीने निरुपाधिकाचे वर्णन अजिबात केले नाही. माऊलीने उपाधीचे वर्णन केले. कारण की उपाधी जाणल्याशिवाय आणि उपाधीचा निराश झाल्याशिवाय निरुपाधिक कळत नाही. निरुपाधिक हे शब्दात न कळणारी वस्तू आहे. मन आणि बुद्धी यांना ते निरुपाधिक समजू शकत नाही. मन आणि बुद्धीच्या क्षेत्राच्या पलीकडची ती वस्तू आहे.
7व्या अध्यायातही हीच गोष्ट माऊलीने सुरुवातीला सांगितली आहे. 7व्या अध्यायामध्ये ज्याचं नाव ज्ञान आणि विज्ञान योग आहे, तर या ज्ञान विज्ञान योगामध्ये माऊली सुरुवातीलाच सांगते की हे अर्जुना, प्रथम हे विज्ञान काय आहे ते जाणून घे. आणि हे विज्ञान जेव्हा तू जाणशील तेव्हा तुझी बुद्धी अस्ताला जाईल, तुझी बुद्धी निराश पावेल. आणि जेव्हा तुझी बुद्धी, तुझं मन निराश पावेल, तेव्हा तुला ज्ञान काय आहे हे कळेल. ज्ञान हे काही माहिती नाही जे पुस्तकातून वाचून मिळते किंवा प्रवचन ऐकून मिळते, ती इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची माहिती म्हणजे ज्ञान नाही. ज्ञान ही एक शक्ती आहे, एक लाईफ फोर्स आहे, एक लिव्हिंग एनर्जी आहे. आणि आपल्या मन इंद्रियांच्या ठिकाणी जो कळण्याचा व्यवहार होतो, जे आपल्याला कळतं, दिसतं, समजतं, ऐकू येतं, नाकाला गंध येतो, त्वचेला स्पर्श समजतो, जिभेला चव समजते, हे जे काही सगळं कळणं आहे, जे ते कळणं ज्या शक्तीच्या अधिष्ठानावर होत असतं, ही एक शक्ती आहे, एनर्जी. आणि त्या शक्तीचा खुलासा झाल्याशिवाय आपल्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रक्रियेचा खुलासा होत नसतो. आपलं स्वतःचं अस्तित्व आपण जाणत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या परंपरेनुसार जरी आपण विचार केला तरी आपल्या परंपरेमध्ये पंचकोशाची गोष्ट आहे की हे अस्तित्व 5 कोशांचं बनलेलं आहे. आणि ते 5ही कोश आपल्याला माहित आहे. अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. या 5 कोशांपैकी आपल्याला फक्त अन्नमय कोश आणि मनोमय कोश याचीच माहिती आहे. जागृती आणि स्वप्न या दोनच अवस्था माहिती आहे. परंतु याच्याही पलीकडे असलेल्या ज्या उरलेल्या 3 अवस्था आहेत, सुषुप्ती, तुर्या आणि तुर्यातीत. आता हे कोणी 4 अवस्थांच्या भाषेत बोलतात, कोणी 4 देहांच्या भाषेत बोलतात, कोणी 4 वाचेच्या भाषेत बोलतात, कोणी 4 कोशांच्या भाषेत बोलतात, कोणी 4 कॉन्शियसनेसच्या भाषेत बोलतात. कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस आणि युनिव्हर्सल कॉन्शियस. पण या सगळ्या गोष्टी एकच आहेत. आणि हे पंचकोश म्हणजे अस्तित्वाची प्रक्रिया आहे. हे 5ही कोश ऍट ए टाइम होमोजिनियसली ऍक्ट होतात. आणि त्या होमोजिनियसली जेव्हा ऍक्ट होतात तेव्हा त्याचा रिझल्टंट हा अस्तित्व प्रक्रियेचा भास असतो. ही पंचकोशांची प्रक्रिया प्रत्येक जीवाच्या ठिकाणी चालू असते. आणि त्या जीवाला मग अस्तित्वाचा भास होतो, जगाचा भास होतो, विश्वाचा भास होतो. तर अशी ही भास निर्माण करणारी यंत्रणा काय आहे? हे 5 कोश काय आहे? आपल्याला तर 2च कोश माहिती आहे. आणि आपलं अस्तित्व तर 5 कोशांत. म्हणजे आपल्याला आपल्याच स्वरूपाची पूर्ण ओळख, आपण कोण आहे हेच आपल्याला माहिती नाही. अशी आपली जरा दयनीय आणि केविलवाणी स्थिती आहे. जसं एखाद्या व्यक्तीच्या मालकीची 5 मजली इमारत असावी आणि त्या व्यक्तीला
फक्त 2च मजल्यांची माहिती असावी, इतर 3 मजले माहितीच नसावे, अशी विचित्र परिस्थिती आपली आहे. आणि म्हणून आपलंच आपल्याला ज्ञान नसल्यामुळे, आपलीच अस्तित्वाची प्रक्रिया आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण गोंधळलेलो आहोत, चिंतेत आहोत, काळजीत आहोत, डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशनचे शिकार आपण झाले आहोत. आज सर्वत्र जर नजर टाकली तर संपूर्ण मानवजात ही गोंधळात, चिंतेत, फ्रस्ट्रेशन मध्ये आणि डिप्रेशन मध्ये आढळते. कितीही संपन्न देश असो, तिथल्या माणसांच्या मनाची स्थिती अशीच डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन मध्ये आहे. केवळ गरीबच अशा स्थितीत असतात असे नाही, तर तुम्ही कितीही प्रगती केलेली असली, कितीही विकास केलेला असला, तुम्ही कितीही शिक्षण घेतलेलं असलं, किंवा तुमच्याजवळ कितीही संपत्ती किंवा सत्ता किंवा कीर्ती असली, तरी जर तुम्हाला तुमच्या स्वतःची ओळख नसेल, ते 5ही कॉन्शियसनेस माहिती नसतील, ते 5ही कोश माहिती नसतील, म्हणजे तुमच्या अस्तित्वाची प्रक्रिया तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही गोंधळातच राहता. आणि म्हणून सगळ्या संतांनी ही गोष्ट ओळखली आणि आपलीच आपल्याशी कशी ओळख होईल, हे जे काही कॉन्शियसनेसचे 5ही स्तर आहेत, हे जे काही पंचकोश आहेत, त्यापैकी आपल्याला 2च माहिती आहेत आणि उरलेले 3 कसे माहिती होतील याची प्रक्रिया संतांना माहीत आहे. आणि म्हणून संतांनी ही प्रक्रिया या सर्व महत्वाच्या ग्रंथामध्ये मांडली आहे. उपनिषद, अमृतानुभव, चांगदेव 65, गीता, ज्ञानेश्वरी, आणि मगाशी आपण जे विविध मोठी मोठी तत्वज्ञानी लोकांची नावं घेतली, जसं भगवान कृष्णाने उपदेश केलेला आहे, उपदेश केलेला आहे, भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे, जे कृष्णमूर्तींनी उपदेश केलेला आहे, रमण महर्षींनी उपदेश केलेला आहे, निसर्गदत्त महाराजांनी उपदेश केलेला आहे, दादा गावण झाल्या, बिंदा तकार झाल्या, तुकोजी महाराज झाले, कबीर झाले, अशा अनेक लोकांनी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्याचा सार काय आहे, तर त्याचा सार आहे तो अमृतानुभवात माऊलीने मांडला आहे. असा हा अमृतानुभव आपण त्याच्यावर चिंतन करत आहोत. जसं मगाशी माऊलीने 18व्या अध्यायात सांगितलं की या सर्वही 18ही अध्यायात मी एकच बोललेलो आहे, तसं या सर्व महत्वाच्या ग्रंथांमध्ये एकच गोष्ट आहे. या सर्व मोठ्या मोठ्या तत्वज्ञानांनी सांगितलेल्या उपदेशाचं सार एकच आहे. आणि मग ते सार कोणतं, हे अमृतानुभवामध्ये फार सुंदर रीतीने माऊलीने मांडलेलं आहे. या अमृतानुभव ग्रंथामध्ये एकूण 10 प्रकरणं आहेत. हॅलो.
चालू आहे. सद्गुणात महाराज की जय. हॅलो. हॅलो, काहीतरी हे हा झालं मला वाटतं. माझा आवाज येतोय का? हा आता येतोय. हा, तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय मला वाटतं. हा, आता चालू करा परत एकदा. हॅलो. पुन्हा सुरू करायचं. हा, मगाशी नाही, जिथून तुमचं मला मध्ये हे झालं तिथून परत पुढे चालू करा. नाही कुठे बंद पडलं मला तर माझं लक्ष नाही. मी डोळे लावलेले होते. अच्छा, हा हा. आणि माझाच आवाज मला येतोय. आताही नाही, माझा माईक बंद केला ना. हा आता नाही येत. हा, ते माझा माईक चालू आहे म्हणून. आपण दोघांचे माईक चालू आहेत ना. आता तुम्ही बरं कंटिन्यू करा. जिथून तुमचा सेकंड पार्ट आहे ना तो चालू करा. मी मागे जातोय. हा, मगाशी केव्हा बंद पडलं ते मला मला ऑडियन्सला, कारण का माहितीये, मी त्या ह्याच्यातून मी पण बाहेर पडलेलो होतो. माझा माईक बंद झाला. एनिवे, तुम्ही सेकंड आता तुमचं जे होतं ना 15-20 मिनिटानंतरचं सेकंड ऑडिओ तिथून चालू केलं तरी हरकत नाहीये. ओव्या चालू केलेल्या आहेत का तुम्ही? गडबडून नाही, अजून ओव्या नाही सुरू केल्या अजून. हा, मग ओव्यांवरती सुरू करा ना आता. मग भरपूर जण आता ऑनलाईन बघतायत आपल्याला. बरं, चला नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तुमच्या इकडे. काय आता समजत नाही काय भानगडी. हो, ओव्यांवरती चालू करायला हरकत नाहीये का? आता आपण आहे ना इथे थोडक्यात अजून प्रस्तावनाच हे करा. आपण सगळं टेक्निकल हे करून आपण उद्या ओव्यांवरती सुरुवात करूया. आता प्राथमिक जे आहे ना, आज ज्ञानेश्वरी जयंतीवरती वगैरे असं करून आज विषय इथे अमृतानुभवाचाच राहू दे, प्रस्तावनासारखा, प्रास्ताविक सारखाच अशी विषय राहू प्रस्तावना दे. करू. हो हो हो, ठीक आहे. आणि मग उद्यापासून मुख्य विषयाला हात घालूया आपण. चालेल. आता हो छान चालू आहे. फक्त मला वाटतं नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम असावा. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. हो हो हो, हे काय सगळ्या जणांचं हे आहे, कनेक्शन आहे. फक्त ते काय होतं, आपलं वन साइडेड आहे ना. आपण लाईव्ह जातोय आणि त्यांना आपण काय करतोय ते दिसतंय सगळ्यांना. हा, फेसबुक वरती असतं ना, त्यामध्ये काय असतं की आपल्याला त्यांच्या कमेंट्स पण दिसतात. ह्याच्यामध्ये कमेंट्स म्हणजे त्यांचं फक्त आपल्याला ते साईनच येतात. जास्त काहीतरी शब्द बोललेले त्यांचे येऊ शकतात. पण आहे, हे पण चांगलं आहे. फक्त नेटवर्कचा इश्यू काढला ना आपला, तर ह्याच्यात काय अडचण नाहीये. सध्या तर नेटवर्क बऱ्यापैकी हो हो हो. आता ऐका, मी आता परत सोलो करतो. तुम्ही स्क्रीनवरती तुमचं प्रास्ताविक आणि ते करा. मी पण पाहिजे 2 मिनिटं असं ह्या विषयाबद्दल बोलू इच्छितो. पण नंतर मग तुम्ही बोला बोलल्यानंतर की. मग शेवटला बोलतो. चालेल, प्रस्तावनेबद्दल म्हणजे तुमचे. बरं. किंवा आताही बोलतो, मग त्या विषयाला तुम्ही कंटिन्यू करा. हा चालेल. राजाधिराज सद्गुणाथ महाराज की जय. मनुष्य जीवनामध्ये फॉलो करतो ह्याला. मनुष्य जीवनामध्ये जर आत्मसाक्षात्कार जर करून घेतला नाही व्यक्तीने, मी स्वतः तो कोण आहे, तर हे सगळ्यात महत्वाचं काम जर ह्या देहामध्ये येऊन जर करायचं असेल, तर ते फक्त हे आहे की आत्मसाक्षात्कार आणि स्वतःची ओळख करून घेणे. आणि हे करताना खरोखर मनुष्य तेवढा संस्काराने किंवा त्याच्या मनबुद्धीच्या साह्याने की तो सक्षम नाहीये की तो स्वतःचीच ओळख स्वतः करून घेईल. त्यासाठी त्याच्या जीवनामध्ये असे साक्षात्कारी संत किंवा असे जे ग्रंथ आहेत, जसे अमृतानुभव आहेत, ज्ञानेश्वरी आहेत, जे माणसाच्या आत्मस्वरूपाचा उलगडा करून देतात, अशा ग्रंथांचं वाचन किंवा अशा अनुभव घेतलेले साक्षात्कारी संत आपल्या जीवनामध्ये येणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये तसे संत नसले तरी पण हे असे ग्रंथ आपल्याला आपल्या महान सत्पुरुषांनी
ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत, हे त्यांचे मोठे उपकार आहेत आपल्या पिढीवरती. आणि ते वाचताना देखील अडचण अशी येते की हे पूर्ण अद्वैतपर हे ग्रंथ आहेत. मनुष्य कसा जीवच नसून शिव आहे, किंवा तो कसा ईश्वराचा. माझा देखील आवाज येत नाहीये अनेकांना. एकच मिनिट. माझा आवाज येतोय का आता? काही कमेंट्स केले कोणी तर मला कळेल की आवाज येतोय नाही येतोय. हा, तर तर असे साक्षात्कारी संत जे स्वतः तसे जीवन जगून त्यांनी अद्वैत अशी स्थिती पूर्ण आनंद रूपता सिद्ध केलेली असते. तर आपण काय करत असतो, आपण आपल्या जीवनाकडे जर बघितलं तर आपण सुख दुःख किंवा आपण ज्या उपाधींमधून स्वतःच्या जीवनाचा जो ऱ्हास करत असतो आणि मिथ्या ज्या संसारामध्ये की आपलं जीवन आपण जे वाया घालवतो, तर त्यामध्येच आपण जर साक्षात्कार करून घेतला आणि ह्या ज्या संतांच्या वचनावरती विश्वास ठेवून आपण स्वतःला जाणलं, तर ह्यामध्येच मनुष्य जीवन जन्माची सार्थकता आहे. ती कशी व्हावी, का करायला हवी आहे, त्याचा मार्ग काय आहे, त्याचा प्रोसेस काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपण ह्या कार्यक्रमांचं नियोजन केलं आहे. की असं नाहीये की ते जीवन आपल्याला जगता येणार नाही. आपण आहोत त्यामध्ये. आपल्याला फक्त आतून तीव्रता हवी आहे की मनबुद्धीच्या परे जे चेतन तत्व मीच कसा, आपल्याला त्यामध्ये आपण कसं त्यामध्ये उतरू शकतो, ह्याची जर जिज्ञासा आपल्याला असेल, तर इकडे जे प्रयोजन चालू आहेत इथे आपल्याकडे आता आज अमृतानुभव ह्या ग्रंथावरती विवेचन करण्यासाठी फार अनुभवी आहेत विजय पांढरे साहेब. मी वैयक्तिक त्यांना मागचे 6 वर्ष त्यांचा अनेक त्यांनी काव्य लिहिलेली आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता ह्यांचे पद्य रूपामध्ये त्यांनी भाषांतर केलेली आहेत. आणि फार सुरेख म्हणजे तुम्ही आता ऐकणार आहात, तर आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही विचारायला किंवा पांढरे साहेबांचा नंबर देखील तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरून घेतलात किंवा इकडे तुमचे प्रश्न देखील आता तुम्ही जे काही तुमच्या शंका असतील तर त्या इथे टाकायला देखील हरकत नाहीये. आपण जर तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात तर शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्याच्यावरती पांढरे साहेब नक्कीच बोलतील आणि काही प्रश्नांची म्हणजे जे काही विवेचन होणार आहेत तर त्याच्या शेवटला 5-10 मिनिटं किंवा एक्स्ट्रा जरा तुम्ही तयारी दाखवली तर त्याच्यावरती देखील आपल्याला ना चर्चा करायला काही हरकत नाही. कारण उद्देश मुख्य ह्या प्रयोजनाचा हाच आहे की आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टींचा उपयोग व्हावा आणि आपण स्वतःला जाणून घ्यावं आणि हा जन्म सार्थक करावा. हाच एक मुख्य उद्देश ह्या सगळ्या प्रयोजनाचा आहे. आणि फार कठीण आहे खरं म्हणजे. अजूनही आपल्यातले अनेक वक्ते तसे श्रोते देखील आहेत ना, आपण हे माध्यम वापरायला आपण तेवढे तयारीचे नाही झालेले आहोत जसे तरुण मुलं वापरतात. पण हळूहळू आपल्याला तसे आपण प्रयत्न करतो आहोत काही दिवसामध्ये. आता देखील आज देखील एक नेटवर्कचा प्रॉब्लेम उपस्थित झालेला होता. तर श्रोत्यांना देखील अशी विनंती आहे की त्यांनी पण पेशन्स ठेवावेत आणि तुम्ही दाखवतायत आणि अजूनही तुम्ही लाईन वरती आहात त्याबद्दल धन्यवाद. तर हे का ऐकलं पाहिजे की आत्यंतिक दुःख निवृत्ती आपल्या जीवनातून व्हायची असेल आणि आपण जीव नसून आपण शिवच आहोत, हा जर आपला भाव दृढ व्हायचा असेल तर ह्या ग्रंथांचं आपण मनपूर्वक श्रवण करावं. आणि आपल्याला असे एक अधिकारी वक्ते देखील आपल्याला आज लाभलेले आहेत. हे देखील आम्ही आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. सिद्धा साधक परिवारातर्फे मी पांढरे साहेबांना परत विनंती करतो की त्यांनी पुढचे 9 दिवस हा असंच हे विवेचन होणार आहे. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत असणार आहे. तर आता पांढरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी परत ह्या प्रयोजनाच्या संदर्भात काही बोलावं. धन्यवाद. कृपया आपण सुरुवात करावं पांढरे साहेब. थँक्यू. तर आज आपला या अमृतानुभव ग्रंथाच्या चिंतनाचा पहिला दिवस आणि अमृतानुभव हे सर्व अध्यात्माचं सार कसं आहे ते आपण मगाशी थोडक्यात पाहिलं.
सर्व शास्त्र आणि सर्व संत हे मनाविषयीच बोलतात, कॉन्शियसनेस विषयीच बोलतात. आणि कॉन्शियसनेस मध्ये जे द्वैत दडलेलं आहे, मनाच्या ठाई जे द्वैत दडलेलं आहे, ते द्वैत जाणून घ्या असाच संदेश सर्व संतांनी दिलेला आहे. त्याला आपण मन म्हणतो किंवा कॉन्शियसनेस म्हणतो. ती एक चेतन जड अशी एक प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये काहीतरी लिव्हिंग फोर्स आहे, लाईफ फोर्स आहे आणि त्याच्यासोबतच मॅटरही आहे. तर असं एनर्जी आणि मॅटर याचं हे कॉम्बिनेशन म्हणजे हे अस्तित्व आहे, हे जग आहे, हे विश्व आहे. आणि या माइंड मॅटर फेनॉमेनालाच आपल्या संतांनी नामरूप म्हटलेलं आहे. आपले सगळे संत सांगतात की हे विश्व, हे जग हे नामरूपात्मक आहे. नाम म्हणजे चेतन, एक चेतन तत्व, आणि रूप हे मॅटर विषयी आहे, पदार्थाविषयी आहे. पंचमहाभूतांविषयीचा शब्द हा रूप आहे. तर असं चेतन तत्व आणि जड तत्व, चेतन आणि जड यांचं कॉम्बिनेशन म्हणजे हे विश्व आहे. आणि जर आपल्याला स्वतःला आपली ओळख करून घ्यायची असेल, आपल्या कॉन्शियसनेसचे सर्व स्तर आपल्याला आकलन करून घ्यायचे असतील, पंचकोशांचं ज्ञान करून घ्यायचं असेल, त्याच्या चारही अवस्थांची भाषा बोलली जाते, चार देहांची भाषा बोलली जाते, चार वाचांची भाषा बोलली जाते, चार कोशांची भाषा बोलली जाते किंवा चार कॉन्शियसनेसची भाषा बोलली जाते. ते सगळं एक आहे आणि ते नेमकं एक कसं आहे हे आपण अपरोक्षपणे अनुभूती घेऊन जाणू शकतो. आणि हे जाणणं जे आहे, जोपर्यंत हे संपूर्ण प्रक्रिया अस्तित्वाची उगमापासून ते जागृतीपर्यंतची ही सगळी प्रक्रिया जोपर्यंत आपण अपरोक्षपणे जाणत नाही, तोपर्यंत आपल्याला अस्तित्वाचा खुलासा होत नसतो. आणि म्हणून सगळे संत सांगतात की हा जो आपलं मन आहे, कॉन्शियसनेस आहे, ही जी एक माइंड मॅटर फेनॉमेना आहे, हे जे चेतन जड ग्रंथी आहे, या चेतन जडाचा जर तुम्ही शोध घेतला तर सर्व अस्तित्वाचा खुलासा होऊ शकतो. हे जे काही चेतन जड आहे, माइंड मॅटर आहे, नामरूप आहे, याचाच उल्लेख गीतेत आणि ज्ञानेश्वरीत प्रत्येक अध्यायामध्ये आलेला आहे. गीतेत आणि ज्ञानेश्वरीत ही जी काही जोडगोळी आहे, ही जी काही सायकोफिजिकल फेनॉमेना आहे, ही जी काही सायकोसोमॅटिक फेनॉमेना आहे, प्रत्येक अध्यायात या फेनॉमेनाचा आणि या कॉन्शियसनेसचा वेगवेगळ्या शब्दांमध्ये भगवंताने आणि माऊलीने मांडलेला आहे तो सगळा खेळ. आपण जर थोडक्यात त्याचा आढावा घ्यायचा झाला तर ते आज प्रत्येक अध्यायात कोणत्या अध्यायात काय म्हटलेलं आहे याचाही आपण शोध घेऊ शकतो. ज्याला नामरूप म्हणतात, चेतन जड म्हणतात, त्यालाच दुसऱ्या अध्यायामध्ये प्रकृती पुरुष म्हटलं गेलेलं आहे, जी एक सांख्यांची भाषा आहे. तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या अध्यायामध्ये जो कर्मयोग आहे, त्याच्यामध्ये कर्ता आणि कर्म असा शब्द वापरला गेलेला आहे या जोडगोळीबद्दल. 6वा अध्याय जो पातंजल
योगसूत्रांविषयीचा अध्याय आहे. त्याच्यामध्ये चित्त आणि चित्तवृत्ती, द्रष्टा आणि दृश्य असे शब्द वापरले गेलेले आहेत. 15व्या व दुसऱ्या अध्यायातही ज्ञाता व ध्येय असे शब्द या जोडगोळीबद्दल वापरले गेलेले आहेत. 15व्या अध्यायामध्ये निरुपाधिक आणि उपाधी असा शब्द वापरला गेला आहे. 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान असा शब्द वापरला गेला आहे. पुन्हा 15व्या अध्यायामध्ये क्षर अक्षर असा शब्द वापरला गेला आहे. 18व्या अध्यायामध्ये व्यक्त अव्यक्त द्वैत अद्वैत असे शब्द वापरले गेलेले आहेत. 13व्या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असा शब्द वापरला गेलेला आहे. 7व्या अध्यायामध्ये परा आणि अपरा असे शब्द वापरले गेलेले आहेत. 8व्या अध्यायामध्ये ब्रह्म आणि जीव किंवा अधिदैव आणि अधियज्ञ असे शब्द वापरले गेले आहेत. 13व्या अध्यायामध्ये पारलौकिक आणि लौकिक असा शब्द वापरला. 9व्या अध्यायामध्ये निर्गुण सगुण असा उल्लेख केला गेला. 18व्या अध्यायात नित्य आणि अनित्य. 14व्या अध्यायामध्ये गुणातीत आणि गुण. 16व्या अध्यायामध्ये सूर आणि असुर. 15व्या अध्यायात ज्ञान आणि अज्ञान. 12व्या अध्यायात भक्त आणि भक्ती. 3ऱ्या अध्यायात स्वधर्म आणि परधर्म. 18व्या अध्यायात निराकार आणि साकार, सत आणि असत असे अनेक शब्द वापरले गेलेले आहेत. आणि सर्व तत्वज्ञानी लोकांनी अशाच प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. जसं कृष्णमूर्ती या जोडगोळीसाठी ऑब्झर्वर ऑब्झर्वड, एक्सपिरियन्स एक्सपिरियन्सर, थॉट आणि थिंकर किंवा कॉन्शियसनेस आणि कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस असे शब्द वापरतात. तर ही सगळी या द्वैताला जाणण्याची ही प्रक्रिया आहे. आणि याच्यावरच सगळ्यांनी जोर दिला गेलेला आहे. ही जी काही मनाची प्रक्रिया आहे, या मनाच्या प्रक्रियेच्या ठाईच 2 भास होत असतात. एक म्हणजे कशाचा तरी अनुभव येतोय आणि दुसरं म्हणजे कोणाला तरी अनुभव येतोय. ज्याचा अनुभव येतो ते नक्की जड असतं. जड पदार्थाचाच अनुभव येऊ शकतो. आणि ज्या शक्तीला तो अनुभव येतो किंवा ज्या शक्तीच्या अधिष्ठानावर तो अनुभव जाणला जातो त्या शक्तीला ज्ञान असं म्हणतात. ती चेतन शक्ती आहे, तो लाईफ फोर्स आहे, तो लिव्हिंग फोर्स आहे. तर असं हे चेतन जडाची जी ग्रंथी आहे ते आपलं कॉन्शियसनेस आहे, आपलं मन आहे. आणि आपले इंद्रिय, 5ही इंद्रिय हे या मनापासूनच बनलेलं आहे. आपलं शरीरही या मनापासूनच बनलेलं आहे. इतकंच नाही, संपूर्ण विश्व हे मनच आहे, कॉन्शियसनेसच आहे. एक्झिस्टन्स इज कॉन्शियसनेस. हे जे काही आपल्याला सगळं अनुभवाला येतं ते सगळं मन आहे. ते वृक्ष, ते सगळे वनस्पती, ते प्राणी, ते पक्षी, ते कीटक, ती पंचमहाभूते, ते डोंगर, ती माती, ती वायू, ते जल, तो प्रकाश, सगळं पंचमहाभूतांचा आणि या चेतनेचा हा खेळ आहे. ही चेतना आणि पंचमहाभूत एकत्रित जेव्हा काम करतात तेव्हा हा नामरूपाचा भास निर्माण होतो. आणि हे नामरूप वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या अवस्थेमध्ये असतात. जागृतीमध्ये हे नामरूप पंचभौतिक अवस्थेमध्ये असतात. तिथे 5ही भूत प्रकर्षाने काम करत असतात आणि त्यामुळे एक 3 डायमेन्शनल जगाचा भास होतो. तर स्वप्नामध्ये पृथ्वी तत्व हे नगण्य झालेलं असतं आणि उरलेली 4 तत्व महाभूत, 4 महाभूत तिथे कार्यरत असतात. आणि म्हणून तिथे
एक 2 डायमेन्शनल भास होतो जो स्वप्नासारखा असतो. स्वप्न असतं त्याला आपण स्वप्न म्हणतो. तर त्याच्या खालची जी अवस्था आहे ज्याला आपण सुषुप्ती म्हणतो, त्या सुषुप्तीमध्ये अजून 2 भूत गळून जातात, आप आणि तेज, आणि फक्त आकाश आणि प्राण शिल्लक राहतात आणि त्याला आपण प्राणमय कोश म्हणतो. आणि त्याच्याही पलीकडची जी अवस्था आहे तिथे प्राणही राहत नाही आणि प्रामुख्याने फक्त आकाशासारखी स्थिती असते, गगनासारखी स्थिती असते, ज्याला ब्रह्मही म्हटलं जातं, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. तोही एक नामरूपाचाच प्रकार आहे. म्हणजे हे सगळे नामरूप आहेत. तुर्य ही नामरूप आहे, सुषुप्ती ही नामरूप आहे, स्वप्न ही नामरूप आहे आणि जागृती ही नामरूप आहे. आणि या सगळ्या नामरूपांच्या पलीकडची अशी अशी अजून नामरूपातीत असं काहीतरी आहे की जे मनइंद्रियांच्या आणि नामरूपाच्या पलीकडे आहे. आणि ते सर्व या चारही नामरूपात्मक अवस्थांचं ते अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानावर हा सगळा खेळ भासत असतो. जसं आपला टीव्ही असतो आपल्या घरातला, त्या टीव्हीची आणि या अस्तित्वाची थोडीशी त्याच्यात याची तुलना केली जाऊ शकते. काही ना काही थोडस साम्य आहे या गोष्टीमध्ये. जसं टीव्ही मध्ये इलेक्ट्रिसिटी हे अधिष्ठान आहे, जसा आत्मतत्व हे अधिष्ठान आहे आपल्या या अस्तित्वासाठी, आणि टीव्ही साठी जसा हार्डवेअर आहे तो अन्नमय कोश झाला आपला, तिथे सॉफ्टवेअर आहे तो आपला मनोमय कोश झाला, आणि सॅटेलाइट द्वारा कुठून तरी सिग्नल येतोय, तो सिग्नल म्हणजे तो प्राणमय कोश आहे. आणि असं सगळं हे सगळे जेव्हा चारी पाची गोष्टी एकत्र येतात, जसं हार्डवेअर, सॉफ्टवेअर, टीव्हीचा सिग्नल, इलेक्ट्रिसिटी, हे सगळं एकत्र आलं की टीव्हीवर चित्राचा भास होतो, 2 डायमेन्शनल भास होतो. तसं हे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य आणि तुर्यातीत अशा या 5 अवस्था जेव्हा होमोजेनियसली ऍक्ट होतात, एकाच वेळी एकत्रितपणे त्या काम करतात, तेव्हा 3 डायमेन्शनल जगाचा भास होतो. परंतु हे सगळं सायकोसोमॅटिक प्रोसेस आहे. जसं आपल्या स्वप्नाला काहीही अस्तित्व नसतं, क्षणिक अस्तित्व असतं. जेव्हा ते भासतं तेव्हाच भासतं, आणि आपण जर स्वप्नातून जागे झालो तर स्वप्न तिथे नसतं, स्वप्नाला काहीही अस्तित्व नसतं. किंवा टीव्हीच्या पडद्यावरची चित्र आहेत, एक चित्र जातं, दुसरं येतं, तिसरं येतं, चौथं येतं, आणि मागचं चित्र कुठे गेलं, काय गेलं, काही माहिती समजत नाही, आणि असंख्य चित्र येत असतात. अगदी आपलं जगही तसंच आहे. जाग झाल्यानंतर स्वप्न कुठे झालं गेलं हे काही समजत नाही. तशाच या 5ही अवस्था आहेत. आणि या 5ही अवस्था जर आपण जाणून घेतल्या, जसा तो टीव्हीचा, ज्याने टीव्ही बनवला त्या शास्त्रज्ञाला जसं पूर्ण टीव्हीची टेक्नॉलॉजी समजलेली असते, तसं आपण आपल्या अस्तित्वाची, आपल्या कॉन्शियसनेसची पूर्ण टेक्नॉलॉजी समजून घेणे हे अध्यात्म आहे. याला मेडिटेशन म्हणतात. आणि हा सार संतांनी ओळखला, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या नामरूपाला जाणा, या पुरुष प्रकृतीला जाणा, या चेतन जडाला जाणा. आणि थोडस प्रतिकात्मक भाषेत ते बोलले, हे जे काही प्रकृती पुरुष आहे, माइंड मॅटर आहे, चेतन जड आहे,
याच्यासाठी मग त्यांनी कधी विठ्ठल रुक्माई हे शब्द वापरले, कधी राम सीता हे शब्द वापरले, कधी शिव पार्वती हे शब्द वापरले, कधी गणपती आणि सरस्वती हे शब्द वापरले, कधी शिवशक्ती म्हटलं. असं विविध शब्दांमध्ये त्यांनी आपल्याला ते समजवण्याचा प्रयत्न केला. पण आपण अर्थाचे बेअर्थ काढले आणि त्या चेतन शक्तीशी एकरूप कसं व्हायचं ते सगळं आपण विसरलो, ती प्रोसेस विसरलो. आणि आपल्याला मार्गदर्शन नीट न लाभल्यामुळे आणि उपजतच आपण स्वार्थी आणि सकाम असल्यामुळे आपण त्या विठ्ठलाची पूजा करणं सुरू करून दिलं, त्या रामाची पूजा करणं सुरू करून दिलं. प्रार्थना, खरा राम बघण्याचा आपण प्रयत्न केला नाही, खरा विठ्ठल बघण्याचा प्रयत्न केला नाही, खरा कृष्ण अनुभवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि अशा पद्धतीने आपण आपलीच परंपरा विसरून गेलो. गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताने सांगितलंच आहे की एक काळ असा होता की जेव्हा क्षत्रिय कुळांमध्ये मधले जे राजे होते ते ही प्रक्रिया जाणत होते. आणि आता ती प्रक्रिया सर्वजण विसरलेले आहेत आणि आता ते कोणीही जाणत नाही, असं गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीत स्पष्ट उल्लेख आहे. आणि तीच परिस्थिती आज आहे. ती प्रक्रिया कोणीही जाणत नाही, सगळे विसरले, वेगळ्याच मार्गाला लागले. सकाम पूजा, सगुण पूजा, सकाम नामजप, सकाम प्रार्थना, सकाम कर्मकांड, असं सगळं तत्व विसरल्यामुळे झालं. दुसऱ्या अध्यायामध्ये माऊलीची ओवी येते की त्याच्यात त्या माऊलीचं सांगणं आहे की ते आत्मतत्व अनुभवायचं असेल, त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल तर काहीही करावं लागत नाही. फक्त आपल्याला निहाळण्याची कला आली पाहिजे, पाहण्याची कला आली पाहिजे, ऑब्झर्वेशनची कला आली पाहिजे, निरखता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे, ज्याला कृष्णमूर्ती आर्ट ऑफ ऑब्झर्वेशन म्हणतात. अशी आर्ट ऑफ ऑब्झर्वेशन जर आपल्याला आली तर त्या तत्वापर्यंत आपण जातो, असा सर्व संतांचा निर्वाळा आहे. आणि म्हणून दुसऱ्या अध्यायातली एक ओवी येते ज्याच्यात माऊली म्हणते, एक अंतरी निश्चळ जे निहाळता केवळ आणि विसरले सकळ संसार जात. संपूर्ण विश्वाला त्या निहाळण्याच्या कलेचा विसर पडलेला आहे. आणि म्हणून सर्वांच्या अंतरंगामध्ये जे एक शाश्वत तत्व आहे, चिरंतन तत्व आहे, अमर तत्व आहे, त्या तत्वाचा विसर सर्व जगाला पडलेला आहे, असं माऊली म्हणते. आणि सगळ्या संतांनी हेच सांगितलंय की तुमच्या मनात शोध घ्या, तुमच्या अंतरंगात शोध घ्या, तुमच्या कॉन्शियसनेस मध्ये शोध घ्या. ही शिवशक्ती काय आहे, हे चेतन जड काय आहे, हे नामरूप काय आहे, हे माइंड मॅटर काय आहे, हे शोधून काढा. हा जो कॉन्शियसनेस आहे, ही जी जाणीव आहे, या जाणीवेत शोध घ्या. आणि जर शोध घेण्याची कला तुम्हाला आली, ऑब्झर्वेशनची कला आली, तर अंतरंगात आत 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 जात जात आपल्याला संपूर्ण कॉन्शियसनेसचा आणि कॉन्शियसनेसच्या उगमाचा खुलासा होतो की जो उगम शाश्वत आहे, चिरंतन आहे, अमर आहे, जन्म मृत्यूच्या पलीकडे असलेला असा काहीतरी लिव्हिंग फोर्स आहे, लाईफ फोर्स आहे, जिथून सर्व अस्तित्वाचा उदय होतो, उगम होतो. त्या उगमाशी आपण एकरूप होऊ शकतो नव्हे, तो उगम आपणच आहोत. हा बोध
होणे म्हणजे अमृतानुभव आहे. आणि हीच चर्चा सगळ्या संतांनी केलेली आहे. या कॉन्शियसनेस मध्ये शोध घ्या, या मनात शोध घ्या. दुसऱ्या अध्यायामध्ये माऊलीची एक ओवी येते. माऊली म्हणते, ना तरी जाणीवेच्या आयनी करता दधी कडसने मग नवनीत निर्वाणी दिसू लागे. बघा किती सोपं सांगितलंय माऊलीने. काही नाही, जाणीवेमध्ये या जाणीवेचे जे काही डायमेन्शन्स आहेत, या जाणीवेच्या डायमेन्शन मध्ये शोध घ्या. आणि जसं दह्याचं घुसवण केलं की त्याच्यातून लोणी निर्माण होतं, तूप निर्माण होतं, तसं जाणीवेच्या ठिकाणी जर घुसळण केली, जाणीवेच्या ठिकाणी जर आपण निर्विकल्प निरीक्षण करू शकलो, साक्षीभावात जाणीवेच्या ठिकाणी राहू शकलो, तर त्या आत्मतत्वाची अनुभूती आत्मतत्वाला आपल्या अंतरंगात येत असते. अशी ही साधी सोपी प्रक्रिया आहे. खरं म्हणजे काहीही कठीण नाही. पण आपण इतके मिसगाईड आणि मिसलीड झालेलो आहोत की आपण काय करतो आहोत आणि कसं करतो आहोत याचंही आपल्याला भान नाही. सगळेजण बहिर्मुख झालेले आहे आणि बाहेर बाहेर शोध घेत आहेत. त्या तत्वाचा शोध बाहेर कधीच लागत नाही. आणि म्हणून अमृतानुभवासारखा ग्रंथावर चिंतन. आणि हे बघा, खरंच सांगतो, अमृतानुभवावर कोणीही बोलत नाही. कोणताही प्रवचनकार किंवा कीर्तनकार अमृतानुभव सांगताना मला आढळलेला नाही. आणि समजा चुकून माकून काही वेदांती अमृतानुभवावर बोलत असले तरी त्यांचा अमृतानुभव हा वेगळाच असतो, खरा अमृतानुभव नसतो. आपले जेही काही जितके गुरु आहेत ते सर्व गुरु आपल्याला एक अशा वाटेला सुरुवातच आपली अशी करून देतात की आपल्याला कधीही ज्ञान होणार नाही. आता त्यातल्या त्या ज्ञानाचा विचार जास्त करणारे जर लोक कोण असतील तर ते वेदांत तत्वज्ञान आहे. आणि हे वेदांत तत्वज्ञान जे काही आहे त्याच्यात सुरुवात करतानाच हे सगळे वेदांती लोक दृश्यापेक्षा द्रष्टा वेगळा आहे अशी सुरुवात करतात. सुरुवातीलाच सांगतात अगदी. आता ही दृश्यापेक्षा वेगळा आहे, दृश्य हे द्रष्ट्यापेक्षा वेगळा आहे, द्रष्टा दृश्यापेक्षा वेगळा आहे, ही शिकवण द्वैताची शिकवण आहे. आणि सुरुवातीलाच तुमच्या डोक्यामध्ये असं द्वैत घालून दिलं जातं. आणि कोणती तरी एक अशी अवस्था आहे, ती अवस्था सगळ्या अवस्थांची द्रष्टा आहे अशी शिकवण वेदांती देतात. ही वेदांतामधली खूप मोठी शोकांतिका आहे. आणि मी या वेदांती लोकांचा शोध खूप मोठ्या प्रमाणात घेतला. अगदी हिमालयापासून तर आपले वारकरी, त्या वारकऱ्यांमध्ये वेदांत चालतो. परभणीच्या रंगनाथ महाराजांचा एक संप्रदाय आहे, खूप छान पद्धतीने वेदांत सांगतात. अगदी खेड्यातले माणसं, धोतर घातलेले माणसं, लुगडे घातलेल्या बाया, शेतकरी यांना समजेल अशा भाषेमध्ये हा वेदांत आहे त्यांचा. परंतु ते देखील द्रष्टा दृश्यापेक्षा भिन्न असतो अशीच सुरुवात करतात. आणि अगदी हिमाचल प्रदेश, हिमालयात जाऊन मी अनेक आश्रमात शोध घेतला. चिन्मय मिशनच्या आश्रमामध्ये मी 15 दिवस होतो. तिथेही द्रष्टा हा दृश्यापेक्षा वेगळा आहे
असंच शिकवलं जातं. अष्टावक्राच्या गीतेतही तसंच आहे. आणि नेमकं ही ब्लंडर मिस्टेक आहे जी अगदी सुरुवातीलाच सर्व सो कॉल्ड गुरु करतात. आणि माऊलीच्या हे लक्षात आलेलं होतं आणि म्हणून माऊलीने चांगदेव आणि अमृतानुभव सारखा ग्रंथ लिहिला, ज्ञानेश्वरी लिहिली. या तिन्ही ग्रंथांमध्ये द्रष्टाच दृश्य आहे असा स्पष्ट उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीत सुद्धा ते आहे, परंतु ते कुणाच्याही लक्षात आलेलं आहे ज्ञानेश्वरीतलं असं मला दिसलं नाही. कारण की ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचे जे अर्थ खाली लोकांनी काढलेले आहेत त्यांना हा द्रष्टादृश्याचा खेळ समजलेलाच नसतो. आणि मग या द्रष्टादृश्याचे जी भाषा माऊलीने वापरलेली आहेत, वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत, त्याचा बुद्धीच्या स्तरावर, शाब्दिक अर्थाच्या स्तरावर, डिक्शनरीच्या अर्थाच्या स्तरावर अर्थ काढले जातात, तर्क लावले जातात. आणि माऊलीच्या सिद्धांताच्या ओव्या त्यांचा खरा अर्थ बघ गमावून बसतात. कारण की आपण सर्व लोक जेव्हा माऊलीचे ओव्या वाचतो त्यावेळेस ती प्राकृत भाषा काही आपल्याला नीट समजत नाही. आणि मग आपण त्या ग्रंथामध्ये त्या ओवीचा जो खाली काही अर्थ काढलेला असतो त्या लेखकाने त्याच्या ओव्या, या लोकांनी हे बहुतेक अर्थ लिहिणारे लोक हे कॉलेजमधले प्रोफेसर, लेक्चरर असेच आहेत. आणि शब्दाच्या आणि तर्काच्या आधारावर त्याच्या ओव्या हुकलेल्या दिसत आहेत. परंतु आणि हे सगळे लोक तर अमृतानुभवाला हातच लावू शकत नाही. कोणीच अमृतानुभवाला हात लावत नाही. आता मी वारकऱ्यांमध्ये 20-25 वर्षापासून फिरतोय, पण वारकऱ्यांना अमृतानुभव हा ग्रंथ माहिती नाही. माऊलीचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ वारकऱ्यांना माहित नाही. याला कारण अमृतानुभव हा कोणीही कोणालाही सांगत नाही. कारण की तो सांगण्यासारखा जे द्वैतात अडकलेले आहेत, जे सगुणात अडकलेले आहेत, जे सकाम आहेत, असे जर प्रवचनकार आणि कीर्तनकार असले तर ते कसा काय अमृतानुभव सांगू शकतील. सकाम आणि सगुण मनामध्ये अडकलेल्या व्यक्तीला अमृतानुभव समजत नसतो. अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, गीता, उपनिषद हे फक्त जे मन निष्काम असेल, अत्यंत निष्काम असेल, अत्यंत सजग असेल, अशा मनालाच या ग्रंथांचा बोध होतो. प्रयत्न करणाऱ्या मनाला, इच्छा असणाऱ्या मनाला, काहीतरी प्राप्त करायचंय, काहीतरी हेतू आहे ज्याच्या मनामध्ये, अशा मनाला हे ग्रंथ समजत नाहीत. आणि म्हणून अमृतानुभव हा ग्रंथ प्रचलित नाही. आणि ज्या ज्या लोकांनी याच्यावर टीका केलेल्या आहेत ते पुष्कळ, कमीत कमी 10-12 असे ग्रंथ मी बघितले. आणि अमृतानुभवात जेव्हा सिद्धांताच्या ओव्या येतात तेव्हा त्या सिद्धांताच्या ओव्याचे अर्थ कोणाच्याच विवेचनात योग्य आलेले मला आढळले नाहीत. ही फॅक्ट आहे. आणि हे अशी सगळी परिस्थिती असल्यामुळे अमृतानुभव हा सामान्य जनामध्ये पसरला नाही. सामान्य जन आणि मग अमृतानुभव हा काळाच्या पडद्याआड गेल्यासारखा झाला आहे. आजही अमृतानुभव कोणीही वाचत नाही. आणि हे अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा ठेवा आपल्याला माऊलीने दिलेला आहे आणि तो आपण विसरलो आहोत.
पण आता काही लोकांना जाग येते आहे, त्यांना काहीतरी जाणीव झालेली आहे की काही अलौकिक गोष्टी या ग्रंथामध्ये लपलेल्या आहेत आणि हा ग्रंथ समजून जर घेतला तर आपल्याला वेगळी दिशा मिळू शकते आणि योग्य दिशेने आपण वाटचाल करू शकतो.